हरियाणामध्ये काँग्रेस येणार होतं, परंतु त्या पद्धतीने एक्झिट पोल सुद्धा लागलेले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र काँग्रेस पिछाडीवरती जाते हरियाणामधनं. तिसऱ्यांदा हॅट्रिक जी आहे ती भाजप मारते. बघा आता निकाल चालू आहे, अजून पूर्ण फेऱ्या पूर्ण व्हायच्या आहेत. आम्हाला अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी आम्हाला सीट येत नाही हे त्या ठिकाणी निदर्शनास येतं. जवळपास 70 जागा मिनिमम या काँग्रेस पक्षाला येणार अशा पद्धतीचे सगळे सर्वे सगळे म्हणजे असं कुठेही नाही हे कुठलेही जेवढे चॅनलनी जेवढे काही सर्वे करणाऱ्या कंपन्या त्यांनी केलेला सर्वे जो होता तो जवळपास 70 जागेचा काँग्रेसच्या बाजूने दाखवलेला होता. आता जनतेचं मत हे ईव्हीएम मशीनमध्ये बदलत असेल अशी चर्चा जेव्हा लोकांमध्ये होते, हे आमचा आरोप नाही आहे. आम्ही ईव्हीएमवर आरोप करणार नाही, कारण की जी मतपेटी आहे जी निवडणूक आयोगाला वाटतं की तिथं बिलकुल पारदर्शक होते आहे. निवडणूक आयोग सातत्यानं सुप्रीम कोर्टात सांगतं की पारदर्शक आहे, पण जनमत हे ज्या पद्धतीनं या निकालाच्या पहिले सर्वेच्या माध्यमातून आलेलं होतं त्यालाही दुर्लक्ष करता येत नाही, एवढंच आम्हाला म्हणणं आहे. बघू आता फेऱ्या चालू आहेत. आम्हाला होप आहे की आम्ही काँग्रेस त्या ठिकाणी सरकार बनवेल. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक होते आणि त्यात काँग्रेस मुसंडी मारताना पाहायला मिळतोय. नॅशनल कॉन्फरन्स बरोबर तुमची युती आहे, जवळपास तिथे तुम्ही सत्ता स्थापनेच्या पुढे गेलेला आहात, संख्याबळाच्या पुढे. बघा, ज्या काश्मीरच्या बद्दलच्या घोषणा भाजप सातत्यानं करत होतं की आमचं सरकार आलं की 370 हटवू, मग त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आतंकवाद सगळा संपेल, अशा ज्या घोषणा करत होत्या त्या सगळ्या फोल होत्या, त्या प्रामाणिक नव्हत्या, त्या अप्रामाणिक होत्या. आणि म्हणून जम्मूमध्ये सुद्धा ज्या जम्मूचं जास्त